महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे विविध लोकपरंपरांचा एक सुंदर संगम आहे. सगळ्यांनी प्लीज शांतता राखा आणि मागपर्यंत ऐकू येतंय ना आमचं बोलणं. गावागावातून वाड्या वस्तीतून आणि वारकरी परंपरेतून जपली गेलेली लोककला हीच आपल्या महाराष्ट्राची खरी ओळख आहे. वासुदेवांची भक्ती, शेतकऱ्यांच्या कष्टाची कहाणी, आदिवासी गीतांची निसर्गाशी असलेली नाळ, गवळणींच्या गीतांचा निरांगस आनंद आणि दिंडीमधला भक्तिरस. चला तर मग स्ट्रीटफील्ड आणि माउंट रवाड या दोन्ही शाळा एकत्र मिळून सादर करत आहेत महाराष्ट्राची लोकधारा. उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक सादरीकरणाचं. आजी, गावात आल्यावर खरंच भारी वाटतं. इथली हवा मस्त आहे, आवाज कमी आहे आणि सगळे लोक एवढे रिलॅक्स कसे काय दिसतात? कारण इथे सगळ्या लोकांचे आवाज नाही, धावपळ नाही आणि कुणाला वीज वाटतं असं म्हणण्याची गरज पडत नाही. म्हणजे गावात नेटवर्क कमी असलं तरी लोकांचं कनेक्शन स्ट्रॉंग असतं. अगदी कसं आणि आज गावात कसं आहे. अगदी तसंच आणि आज तर गावात हा उत्सव आहे. मलाही जाणवतंय कोणीतरी गातंय, कोणीतरी नाचतंय. आज नक्की काय चाललंय? आज अनुभवणार आहोत आपण महाराष्ट्राची लोकधारा, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि लोकज्ञानाचा सुंदर असा प्रवास. मग तयार आहेत ना सगळे? आज आपण सगळे मिळून फुल महाराष्ट्राची टूर करणार आहोत. मला तर मग आजी, सकाळी गोविंद गोपाळ ऐकलं. मला वाटलं कोणीतरी स्पीकरवर लावलंय. अरे आज प्रत्येक कार्याची सुरुवात गणपती बाप्पाच्या नावानेच होते. चल इकडे चल इकडे. अरे नाही रे तो आजी, सकाळी गोविंद गोपाळ ऐकलं. मला वाटलं कोणीतरी स्पीकरवर लावलंय. नाही रे, अरे तो वासुदेव असतो. पहाटे उठतो, गावात फिरतो आणि देवाच्या सुंदर अशा गाणे गातो.
म्हणजे त्यावेळेचं स्पॉटीफाय सारखं का? अरे नाही, पूर्वीच्या काळी लोक स्त्रिया सकाळी उठत गाणी गात, ओव्या गात आणि त्यांच्या भावना व्यक्त करत असत. म्हणजे त्या काळी रील्स नसून सुद्धा टॅलेंटफुल होतं. आता पाहूया आपण पुढचं सुंदर सादरीकरण वासुदेवाने होईल. भिक्षा घेऊन अंगणात का उभी अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला झटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार नाही रडण कुढण येड्या गयातला हार नको म्हणू रे लोढण. अरे संसार संसार दोन्ही जीवांचा विचार देतो सुखाला नकार अन सुखाला अरे संसार संसार असा मोठा जादूगर माझ्या जीवाचा मंतर त्याच्यावरती मधार. संसारात येणाऱ्या सुखदुःखांना सामोरं जाऊन आनंदी कसं जगावं हे आपल्याला किती मार्मिक शब्दात सांगितलंय नाही प्रेरणाबाईंनी. चला मग आता पुन्हा वळूया आपल्या घरच्या कामाकडे. काय ग, झाली का तुझी रांगोळी काढून? हो झाली ना ग. त्या जात्याची घरघर आणि ओवीचे सूर ह्याच्यात दिवस कसा उजाडला कळलंच नाही ना. ते पक्षी बघ ना कसे आपल्या कामाला लागले. त्या आपल्या मागच्या झाडावर सुगरणीने खोपाही घातलाय. अरे खोप्याला ती खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलांसाठी तिनं जीव झाडाले टांगला. खोपा इनाला जसा गिलक्याचा कोसा पाखराची काम कारागिरी जरा देख रे माणसा. तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ तुला दिलं र देवाना 2 हात 10 बोट. खरंच या निसर्गातल्या चिमुकल्या प्राण्यांपासून आणि पक्ष्यांपासून आपण किती काही शिकू शकतो ना ग. तुला काय वाटतं ग? खरंच ग प्राजक्ता, या सुगरणीचं घरटं पाहिलं ना की कसं सगळं अगदी छान जुळून होण्यासारखं वाटतं. पानं काठ्या असं सगळं अगदी छान जागच्या जागी व्यवस्थित जिथे असायला असतं पाहिजे तिथेच असतं. पण आपल्या मनाचं तसं नसतं बरं का. आपलं मन म्हणजे सगळीकडे भरकटत असतं. सतत त्याला काहीतरी नवीन शोध घ्यायचा असतो. हे पण ह्या मनावरनं मला ना एक छान ओवी आठवली आहे. म्हणू बघ ती ओवी. बघ आता छान एक ओवी म्हणते बरं का. मन वढाया वढाया उभ्या पिकात ढोर किती हाकला फिर येती पिकावर. मन पाखरू त्याचे काय सांगू मात आता भट भुईवर गेल भायात. खरंच ओव्या म्हणताना आपल्या मनातलं चटकन ओठावर येतं नाही. किती वेळ गेला आपला या सगळ्यामध्ये. चला आटपूया, वासुदेव यायची वेळ झाली आता. भिक्षा घेऊन अंगणात का उभी माय बाहुली
घेऊन नाचत नाचत म्हणेल वासुदेवा दान पावन देवा दान पावन भलपाट रामाच्या पारी आला वासुदेव होतारी भलपाट रामाच्या पारी आला वासुदेव होतारी भलपाट रामाच्या पारी आला वासुदेव होतारी बोले विठ्ठल विठ्ठल हरी बोले विठ्ठल विठ्ठल हरी बोले वासुदेव वासुदेव हरी बोले विठ्ठल विठ्ठल हरी भलपाट पारी आला वासुदेव होतारी आजी, शेतकरी काका एवढे काम कसे काय करतात? मी तर 2 पायऱ्या चढलो तरी असं थकलो म्हणतो. कारण त्यांचं ना करतात असतं उन्हाळा पावसाळा शेत सतत मेहनत करतात आणि त्यांच्या कष्टामुळे आपल्या ताटात अन्न येते. म्हणजे आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा विसरतो कोणाचे किती कष्ट होते त्याच्या मागे. म्हणूनच शेतकरी आपला अन्नदाता आहे. आता पाहूया आपल्या शेतकऱ्यांच्या कष्टाविषयी. शेतकरी गीत. माझ्या ढोलाने पावलाची थोडी जीवा उतरल्याची माझ्या ढोलाने पावलाची थोडी जीवा उतरल्याची आम्ही जातीचं शेतकरी असो कष्टाची भाकरी आम्ही जातीचं शेतकरी असो कष्टाची भाकरी आजी, एक सांग, रोज समुद्रात जाणं म्हणजे एकदम टफ जॉब असेल ना? हो, मग कोळी लोक खूप धाडसी. हो, कोळी लोक खूप धाडसी असतात. लाटाची, वाऱ्याची सतत ते सामना करत असतात. अगं मी बीचवर गेलो समुद्रात जाताना तेव्हा पण मी घाबरतो. पण एवढं कष्टाचं काम असं नाही इथे. आनंदाने नाचतात आणि जातात. म्हणजे त्यांची बोटपेक्षा त्यांचं कॉन्फिडन्स स्ट्रॉंग असतं. अगदी बरोबर. आज पाहूया समुद्राच्या लईवर आघाडी कोळी गीत. चला जोरदार टाळ्या.
खुश दिसत होते आजी. कारण त्यांचं नातं निसर्गाशी जोडून असतं. त्यांचं जीवन साधं आणि आनंदी असतं. त्यांच्याकडे फोन नाहीतर वायफाय नसून सुद्धा ते एवढे खुश कसे काय राहतात. हो, साधेपणातच आनंद शोधायचा असतो. आता पाहूया निसर्गाशी जोडणारा सुंदर असा आदिवासी नृत्य. जोरदार टाळ्या होऊ द्या. आम्ही ठाकर या रानाची पाखर या जांभळात गर्दीत मांडून शिवले घर. आम्ही ठाकर या रानाची पाखर. आम्ही ठाकर या रानाची पाखर. आम्ही ठाकर या रानाची पाखर. या पिकल्या शेतावर त्या आभाळाचा दर या डोंगर वस्तीवर शंभूची पाखर. त्याच्या पंखात त्याच्या पंखात नांदतो या संसार. आम्ही ठाकर या रानाची पाखर. आम्ही ठाकर या रानाची पाखर. ते ऐकू येते का? बासरीसारखं वाटतंय ना? गोकुळातून निघाले आहे. आता पाहूया कृष्णाने राधेला काढलेल्या थोड्या आणि त्यांच्या मस्त. आता तर अजून मजा येणार. चला तर मग पाहूया.
आजी आजी आम्ही मागच्या आठवड्यात ब्रिस्बेनमध्येच अभंगवारी अनुभवली. वारी अशीच असते का? एवढे लोक ज्ञानोबा माऊली म्हणत चालत होते. खरंच भारी भारी वाटत होतं. हीच वारी तिचा सुंदर असा प्रवास. तिच्या विठुरायाला भेटण्यासाठी लोक खूप दिवस चालत चालत जातात. किती सुंदर. एक्सरसाइज, मजा आणि श्रद्धा सगळे एकत्रच. चला तर मग आता पाहूया दिंडी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी दिंडी चालली विठ्ठलाच्या दर्शनाला विठ्ठलाच्या दर्शनाला भूमिगजर हरिनामाचा भूमिगजर हरिनामाचा भक्त नामात रंगला भक्त नामात रंगला दिंडी चालली दिंडी चालली आलली दिंडी चालली आलली दिंडी चालली. आता सगळ्यांकडून मस्त एनर्जी पाहिजे हा. कारण की आता चालू होणार आहे मजा आणि मस्ती. लोक भेटतात, गप्पा मारतात, खरेदी करतात आणि याच्यातच आनंद साजरा करतात. ऐकलं का? शॉपिंग, खाणं आणि आराम सगळं एकत्र. काही लोक फक्त बघायला जातो म्हणून सांगतात आणि 4 पिशव्या हातात घेऊन येतात. असं आहे कोणी इथे? चला तर मग बघूया गावातली रंगतदार जत्रा. गाजील घोंगड अरे ये आर बाबा ये आन ये गाजील घोंगड गाजील घोंगड घेऊ द्या मला भिजत Thank you.
घेऊ द्या की र मला बी जत्रा आता काय कॉमेडी आहे का? देणारी लोककला. काय मस्त, किती मजा येत असेल ना ऐकायला. पण त्याच्यातूनही चांगला संदेश मिळतो. आता पाहूया मजेदार अर्थपूर्ण भाग. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. काय मी करू आता कुणाला सांगू. आता बया बया आई 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 विंचू चावला विंचू चावला विंचू चावला. महाराज 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 असं झाले काय की काम क्रोध विंचू चावला. अगं ऐक दम थांब अंगाशी आला. आणि त्यानं माझा प्राण चालला. महाराज विंचू चावला महाराज विंचू चावला महाराज. अगं काय मी करू आता कुणाला सांगू. बया 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 आई 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 विंचू चावला विंचू चावला विंचू चावला. मनुष्य इंद्रिय अति दारुण अति दारुण म्हणजे दारुण दारुण म्हणजे काय. दारुण म्हणजे काय. दारुण म्हणजे भयंकर. भयंकर म्हणजे काय. अति भयंकर. आणि अति भयंकर म्हणजे काय. मांडाळ भयंकर. मांडाळ भयंकर म्हणजे काय. तोंड बदल दात पाडल्यावर तुला जितका त्रास होणार तितकं भयंकर. मनुष्य इंग अति दारुण माझं नागा मारेला तिनं. तिनं म्हणजे कुणी आपल्या मनीषा ताईंनी. तिनं नाही मग आपल्या संचिता ताईंनी. तिनं बी नाही. तिनं म्हणजे त्या इंगळीनं. आता इंगळी म्हणजे काय. इंगळी म्हणजे मोठा विंचू. मोठा विंचू. किती मोठा विंचू महाराज. तुझ्या एवढा मोठा. बाबा बाबा. मनुष्य इंगळी अति दारुण माझा नागा मारेला तिला. सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. विंचू चावला महाराज विंचू चावला महाराज. आणि करू आता कुणाला सांगू.
गाडी आती मोसंबी लागले तसला उतारा चालत नाही मग एक पावसात काय ते दूध म्हटलं ना गरम गरम तसलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमगुण मागे सारा आता महाराज तुम्हाला तमगुण म्हणजे काय माहितीये काय तमगुण म्हणजे तंबाखूला चुना एकत्र करून मागे तमोगुण म्हणजे काय तमोगुण म्हणजे जर गर्वाने एखाद्याच्या छातीचा फुगा फुगला असेल तर त्याला पिन मारून जराशी हवा कमी करायची झाली का कमी या विंचवाला उतारा तमगुण माग सारा सत्वगुण लावा अंगाराने विंचू विंगळे उतरे झरे झरा विंचू चावला महाराज विंचू चावला महाराज काय मी करू आता कुणाला सांगू विंचू चावला विंचू चावला विंचू चावला सत्व उतारा येऊन आला का सत्व उतारा येऊन अवघा सारेला तमगुणा किंचित राहिली खुणखुण शांत केली जनार्दने कुंडली कमळ दे हारी कला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की भारूड नंतर थोडं वातावरण जरा शांत झालंय नाही का ही भक्तीची भावना आहे रे देवावरचा विश्वास आणि श्रद्धा याच्यातून दिसतं खरंच मन शांत होतं चला तर मग आता बघूया पुणे गोंधळ आणि गोवा आई भवानी तुझ्या कृपेने तारच भक्ताना आई भवानी तुझ्या कृपेने तारच भक्ताना अगाध महिमा तुझी माऊली वारे संकटाला अगाध महिमा तुझी माऊली वारे संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आज कोणाला आजी आज आपण इतकं सगळं पाहिलं गाणी नृत्य परंपरा पण ही संस्कृती इतकी वर्ष टिकली ते कशी कारण आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महान राजे लावले त्यांनी फक्त स्वराज्य निर्माण उभे केले नाही तर त्यांनी आपल्या माणसांना स्वाभिमानाने जगायला शिकवलं म्हणजे त्यांनी आपली संस्कृतीचं पण रक्षण केलं अगदी बरोबर महाराजांनी किल्ले जिंकले युद्ध जिंकली पण त्याच्याबरोबर माणसाची पण सुद्धा जिंकली स्त्रियांना आत्मसन्मानाचा सन्मान आणि वेळेची काळजी हे त्याचा खरा धर्म म्हणूनच आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल इतकी अभिमान आहे हो आणि म्हणूनच आपल्या लोकधारेचा शेवट महाराजांच्या वेशभूषेशिवाय होऊ शकत नाही मग चला सगळ्यांनी जोरात म्हणूया छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी
आज खूप मजा आली आणि खूप काही शिकायला पण मिळालं. हीच आपली लोकधारा व्हायची आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचवायची. आणि आता घरी गेला सगळ्यांनी म्हणायचं महाराष्ट्र भारीच आहे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय भवानी. जय शिवाजी. आता वेळ आहे थोडी विश्रांतीची. आपण 15 ते 20 मिनिटांचा ब्रेक घेणार आहे. सरोजताईंचे बटाटे वडे आणि बटाट्याची तुम्हाला बाहेरच मिळतील. आणि किचनमध्ये गायत्रीताईंचे कटलेट किचनमध्ये मिळतील. ज्यांनी प्री ऑर्डर केलं आहे त्यांनी किचनमध्ये जावा. टॉयलेट्स आपल्या डावीकडे आहेत, म्हणजे तुमच्या उजवीकडे आहेत आणि बाहेरही आहेत. आणि प्रायोजकांचा आता स्लाईड शो आपण सादर करणार आहे. तुम्ही प्रायोजकांना भेटूही शकता. तर आता आस्वाद घ्या आपल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे. आणि एक महत्त्वाची सूचना आहे, ब्रेक नंतरचं पुढचा कार्यक्रमाचं निवेदन आपली पुढची पिढी तयार होतीये ती करणार आहे, तेजस, अगस्त्या आणि अनुष. महत्वाची गोष्ट बटाटे वडे तिकडे आणि बाकीचे पदार्थ इकडे.